नमस्कार. मी अमृता म्हणजेच मी जिंकून घेईन सारं या मालिकेतली तुम्हा सगळ्यांची शांभवी. काय सांगणार आत्ताच्या नवीन तुमच्या मालिकेबद्दल थोडक्यात? येस. मी जिंकून घेईन सारं हे या नावातच मला असं वाटतं आम्ही आत्तापर्यंतची सगळी मनं सगळ्यांची जिंकून घेण्याचा प्रयत्न करतोय. आय होप जिंकून घेत असू असा मी विश्वास ठेवून बोलतेय. कारण सुरुवातीपासूनच खूप छान प्रतिसाद मिळाला आहे मालिकेला. की सगळ्यांचं भरभरून प्रेम मिळतंय. सगळ्यांकडनं छान-छान कमेंट्स येतायत, की खूप टिपिकल नाहीये. सासू-सुना त्यांचा तो काय सारखी रडारडी आणि सासू जी काही जाच करते सुनेवर वगैरे असं काही झोन नाहीये. खूप नवीन, फ्रेश आणि यूथला कनेक्ट करणारी तसंच अगदी म्हाताऱ्या आजीपर्यंत आवडणारा असा आमचा शो आहे. सो सगळ्यांनाच लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर सगळ्यांपर्यंत आवडणारा असा मी जिंकून घेईन सारं ही मालिका मला वाटते. त्याचं लिखाण खूप उत्तम आहे. मालिकेचं टायटल तितकंच पॉझिटिव्ह आहे. लिरिक्स खूप छान आहेत जे लिहिले गेलेत. गायलं खूप छान आहे आमचं टायटल सॉन्ग आणि मस्त सगळ्यांची भट्टी जमली आहे. म्हणजे सगळेजण आम्ही मालिकेचं शूट करण्याच्या दरम्यान इतके एन्जॉय करत असतो आणि त्यात मालिकेची स्टार बाई आजी ज्यांच्यामुळे चार चांद लागतात सेटवर. खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं आणि खूप गोड आहेत त्या. खूप डाऊन टू अर्थ आणि इतका अनुभव घेतल्यानंतर सुद्धा मराठी टेलिव्हिजन पहिल्यांदा करतायत. सो मला खूप म्हणजे आपण शिकत असतो ना आपल्या आयडॉल्सकडनं किंवा मोठ्या अशा अनुभवी सगळ्या माणसांकडनं. तसं बाय्याजींकडनं, भारतीयांकडनं खूप शिकण्यासारखं आहे आणि आम्ही सगळे असंच पुढे जायचं आणि आम्हाला असं सगळे ब्लेस्ड वाटतो, की सगळी अशी भट्टी एकत्र जमून आली आहे. खूप छान. एकंदरीत बोलत आचरीकर सिनियर आपल्या ॲक्टर भरपूर दिवसाने म्हणजे भरपूर या कालांतराने त्यांचं पदार्पण झाले या सिरियल मार्फत. तुमचा त्यांचा अनुभव काय असतो? मी म्हणलं तसं खूप छान वाटतंय भारतीताईबरोबर काम करताना. म्हणजे खरं सांगू का, पहिल्या भेटीपासूनच कधी मॅडम किंवा अहो भारतीताई वगैरे असं म्हणावंसंच नाही वाटलं. ते व्यक्तिमत्वच इतकं गोड आहे, की आपसुकच ते आलं. "ए भारतीताई किती गोड दिसतेस गं" असं आणि ती खरंच तितकीच गोड आहे. आणि काम करताना पण खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे अ, ती इतकी अशी पटकन रिॲक्ट होऊन जाते, इतक्या गोड, "ए नाही रे, नाही रे, मला नाही रे, आता मला जायचंय ना." वा असं वा. वगैरे ती इतकी लहान मूल आहे तिच्यात दडलेलं. जसं आपण म्हणतो, की लहान मूल बाहेर येतं आपल्यामधलं, तसं ॲब्सोल्यूट तिचा झोन असतो. आणि इतकं गोड वाटतं ते, की इतका अनुभवी माणूस जेव्हा म्हणजे इतकं सगळं हिंदी टीव्ही, फिल्म्स, ओ-टी-टी सगळं करून आल्यानंतर तरीही माणूस मराठी टीव्ही करताना किंवा तरीही माणूस ह्या सगळ्या आमच्या मंडळींबरोबर नवखे पण असतात बरेच जण. तर तुम्ही कसं काय इतकं डाऊन टू अर्थ आणि इतके रूटेड राहू शकता आणि काम करू शकता. सगळ्यांना समजून घेऊन मदत करत, करत काम करणं हे खरंच खूप म्हणजे आपण म्हणतो ना, शिकण्यासारखं आहे आयुष्यभर. सो मजा येते आम्हाला खूप. मतलब मॅडम ही शांभवी मॅडम आज तुमची दुसरी इनिंग चालू झाली असं आम्हाला वाटतंय. कारण की ट्रॅक जरा बदलतोय. बरोबर. तर तुमची काय नवीन काय असतं ट्रॅक? हो, म्हणजे आता फायनली राजगुरू कुटुंबात माझा प्रवेश झालाय. ॲज अ सून, ॲज अ मोठी सून. सो अर्थातच आता पुढची माझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे ते तुम्हाला लवकर कळेलच. पहिली पायरी मी चढली आहे. आता पुढे खूप पायऱ्या चढायच्यात मला. अजून माझा माझा उद्देश साध्य झालेला नाही आहे. कारण मला जे काही बदला घेण्याचं म्हणजे माझ्या मनात जी काही पहिल्यापासूनची मी साठवलेली कुमकुम आहे, ती मला पूर्ण करायची आणि माझं ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही, जोपर्यंत मी राजगुरूंना संपवत नाही, तोपर्यंत काही ते पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळे अर्थातच अजून बऱ्याच पायऱ्या काय बराच गड सर करायचा आहे. तर आता आपल्या या प्रेक्षकांना नवीन काय सांगणार? येस. आता तुम्ही लग्नामध्ये तुम्हाला खूप ट्विस्ट अँड टर्न्स बघायला मिळणार आहेत. म्हणजे अगदी आमचं लग्न होतंय की नाही, ते छवी माझ्या पायावर डोकं टेकून माझी माफी मागते. ते का मागते? त्याचा सिक्वेन्स काय आहे? आणि ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी अ, कशा घडतायत, कशामुळे घडतायत, कोणामुळे घडतायत, हे सगळं तुम्हाला लवकरच बघायला मिळणार. थँक्यू. धन्यवाद. थँक